अजित पवार विमान दुर्घटना प्रकरणामध्ये कर्नाटकमध्ये दाखल झालेला गुन्हा महाराष्ट्र सीआयडीकडे वर्ग. सीआयडी तपासात कर्नाटकमध्ये दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास केला जाईल. अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. रुपाली पाटील ठोंबरेंची राष्ट्रवादीकडे विधान परिषदेवर संधी देण्याची मागणी. विधान परिषदेवर उमेदवारी द्या. रुपाली पाटलांची सुनेत्रा पवारांकडे मागणी. रुपाली पाटलांचं राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना पत्र. सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी जय पवार यांच्या गावभेट दौऱ्याला सांगवी गावातून झाली सुरुवात. गावभेट दौऱ्यादरम्यान जय पवार यांनी ग्रामस्थांसोबत संवादही साधला. बारामती या ठिकाणी खांडजमध्ये कार्यकर्त्याच्या आग्रहाखातर जय पवार बसले दुचाकीवर. एका कार्यकर्त्यानं अजितदादांसाठी खास गुलाबी रंगाची दुचाकी तयार केली होती. दुचाकीवर बसताना पाडू नको बरं अशी मिश्किल कोपरखळी त्यांनी कार्यकर्त्याला लगावली. सोन्याच्या जेजुरीसारखी बारामती घडवली, आम्ही ती जपणारच. बारामतीमधील महिलांचे सुनेत्रा पवार यांना ठाम वचन. बारामतीमधील महिलांचा सुनेत्रा पवार यांच्यासोबत मनमोकळा संवाद. बारामती राहुरीमध्ये काँग्रेस लढत नाही. बारामतीमध्ये काँग्रेसने वंचितला पाठिंबा द्यावा. वंचितच्या उमेदवारांना कुणालाही घाबरू नये. बारामती पोटनिवडणुकीवर वंचितचे अध्यक्ष असलेले प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया समोर. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सातारा दौऱ्यावर. साताऱ्यातील गांधी मैदानावरती शिंदे जाहीर सभा घेतील. सातारा जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित 15 सदस्यांचा शिंदे सत्कार करतील. शक्ती प्रदर्शनातून भाजपला आव्हान देखील देणार असल्याची माहिती. शक्तीपीठ महामार्ग फोंडा मार्ग मुंबई गोव्याला जोडा. माजी आमदार वैभव नाईक यांची मागणी. सरकारने सिंधुदुर्गवासियांची फसवणूक केली, वैभव नाईक यांचा हा आरोप. रत्नागिरीमधील राजापूरच्या साखवे नाणार या ठिकाणी जनसुनावणीला स्थानिक आमदार किरण सावंतांचा विरोध. बॉक्साईट उत्खननासंदर्भात होणार आहे जनसुनावणी. मच्छीमार, पाण्याचा स्रोत आणि जगप्रसिद्ध हापूस आंब्याला बसणार उत्खननाचा फटका. मुंडवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी शीतल तेजवानीला हायकोर्टाचा दिलासा. पिंपरी आणि बावधन पोलीस ठाण्यातील प्रकरणामध्ये शीतल तेजवानीच्या तात्काळ सुटकेचे हायकोर्टाचे आदेश. मात्र खडक पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यामध्ये शीतल तेजवानीचा मुक्काम तुरुंगात राहणार असल्याची माहिती. भिवंडीमध्ये भाजप खासदार निशिकांत दुबेंविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं जोडीमारो आंदोलन. निशिकांत दुबेंनी उद्धव ठाकरे आणि मराठी नेतृत्वावर चुकीचं वक्तव्य केलं.